फायनली आपली पेंटिंग कंप्लीट झाली. तर म्हणजे आपण हे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर आणलेत. हे बघा एका डब्यामध्ये. काय करतो तू? अरे मस्त पाऊस पडतोय. हे बघा तुफानी पाऊस पडतोय. मराठी महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. ह्याप्रमाणे आपल्या इकडं काही प्लॅनिंग आहे. तर आपलं कसं मराठी पंचांग असतं, त्या पंचांगप्रमाणे आपले सण सगळे आपले ते येतात. तर त्या प्लॅनिंग वाईज एक पेंटिंगनुसार मी इथे रेखाटण्याचा प्रयत्न करतो आहे, की तुम्हाला दाखवतो आहे. कारण की हा पण एक टेबल बसवला होता इथे. तर हे खाली खाली वाटतं. आम्ही काही पेंटिंग वगैरे किंवा म्हणजे काही काम करण्यासाठी टेबल बनवलं होतं आम्ही. हे भिंतीला आपला अटॅच केला होता. तर हे कसं ओपन दिसतं. तर मला वाटलं की आपण इथे काहीतरी करूया, काय पेंटिंग वगैरे काहीतरी करूया. तर एक पेंटिंगचं एक प्लॅनिंग आहे. ते एक आपले 12 महिने आहेत. ते 12 महिन्याप्रमाणे एक इथे 12 रॅक्टेंगल करून त्याच्यामध्ये आपले काय पेंटिंग आपले मराठी सण त्याच्यामध्ये आपल्याला रेखाटण्याचं काय प्लॅनिंग आहे. तर म्हणजे कंटिन्यू हा व्हिडिओमध्ये. तर स्टेप बाय स्टेप दाखवतो मला मी कसं काय पेंटिंग करत होते इथे. तर आपण सुरुवात करूया पेंटिंगची इथे याच्यावरती. म्हणजे आधी ब्लॅक कलर मारून घेतो आहे, कारण आपला बॅकग्राऊंड ब्लॅक आहे. तो त्या इंटेन्शनने मी आता पहिला कलर ब्लॅक मारतो आहे. म्हणजे आपण हे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर आणलेत. हे बघा एका डब्यामध्ये 10 कलर आहेत. तर आपल्याला काही कलर वेगळे लागतील तर आपण बाकी 2-3 कलर मिक्स करून बनवू. सध्या ह्याच्यामध्ये बघू किती काय कलर होतात ते आपले. कलर क्वालिटी चांगली आहे आणि बऱ्यापैकी आहे आणि रिजनेबल रेट आहे त्याचा. एवढा महाग नाही आहे. एक डब्बी आपल्याला 24 रुपीजला पडते. हे बघा छान कलर. मी मोस्ट ऑफ हेच वापरतो पेंटिंग वगैरेसाठी. म्हणजे आपला बोर्ड कंप्लीट झाला पेंटिंग करून. आता आपल्याला 12 बॉक्स याच्यामध्ये बसवायचे आहेत. थोडी लाईन्स मारावं लागतील, कारण की 12 बॉक्स आपले ते कंप्लीट झाले पाहिजे, बसले पाहिजे याच्यामध्ये. तर त्या इंटेशनमध्ये आपल्याला 12 रॅक्टेंगल बनवायचे आहेत. आपले हे 12 बॉक्स बनून झालेत रॅक्टँगल. हे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ, फाल्गुन. टोटल 12 आहेत. आता पेंटिंगला सुरुवात करू आपण. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर रबरात मारावं लागेल, कारण की ह्याच्यावर काय टेक्स्चर दिसतात आतून बॅकग्राऊंडचं. हा ह्याच्यावर का डार्क नाही बसला आहे. हा डार्क मस्त बसला एकदम पूर्ण कवर झाला आहे. आणि हा नाही बसला एकदम प्रॉपर. काय करतो तू? काय करतो तू?
पेंटिंग करायला बसले माझ्या बरोबर. अरे सगळीकडे वाट लागते बच्चा. हा आमचा साहेब पेंटिंग मला पण करून देत नाही आणि स्वतःही करत नाहीये. हे बघा मंडळी, हे आपण अजून आपले 8 कलर झालेत, अजून आपले इथे 4 बाकी आहेत. मंडळी आपले 12 महिन्यांप्रमाणे आपले 12 रेक्टँगल कंप्लीट झालेत आता पेंटिंग करून. आता ह्याच्या पुढे आपल्याला अजून एक प्रोसेस आहेत पुढे. मंडळी बाहेर मस्त पाऊस पडतोय. हे बघा, तुफानी पाऊस पडतोय, खूप पाऊस आहे. खूप ठिकाणी पाणी सुद्धा भरलंय. खूप पाऊस आहे. आणि आपला इथे बघा, मी इथे पेंटिंग करतोय. हे बघा, आपली पेंटिंग पेंडिंग होती, लाईट नाही त्यामुळे मी टॉर्च लावले. पेंडिंग होती, त्यामुळे आता मी करतोय कम्फर्टेबल. कलर्स वगैरे घेतले करायला. आपले कलर्स आहेत. आपल्याला आता हे जे कॅरेक्टर होते ते आपले कंप्लीट झालेत करून. आपले जे 12 कॅरेक्टर होते झालेत. आता आपल्याला नावं लिहायची आहेत. चैत्र वैशाख जी आपली मराठी महिन्याची नावं आहेत ती आता ते लिहून घ्यायची आहेत आपल्याला.
म्हणजे आपलं ही पेंटिंग आपली ऑलमोस्ट कंप्लीट झाली. हे बघा, हे जे कॅरेक्टर्स होते झाले सगळे. आपली नावं टाकायची होती, नावं पण झाली कंप्लीट आता जस्ट. हे बघा, तेच करत होतो आता पेंटिंग. आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडंसं टचअप करायचं आहे, कारण की काही काही ठिकाणी थोडंसं कलर बाहेर आलं की मी थोडा टचअप पण घेतो. म्हणजे साहेब पण त्यात पेंटिंग करत होता. साहेब पण मला मदत करत होता पेंटिंगसाठी. म्हणजे आपली पेंटिंग फायनली कंप्लीट झाली. हे शेवटचं काय टचअप बाकी होतं ते मी टचअप केलं. आणि हे बघा, हे आपले चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले 12 कॅरेक्टर, आपल्या 12 पंचांग, मराठी महिना, हिंदू महिना आपण जे बोलतो ते मी ते पेंटिंग केलं. ॲक्च्युली अशामध्ये कसे हे पण मिळतात, म्हणजे असे फ्रेम मिळतात आपल्याला, विकत मिळतात. आणि मी म्हटलं की हे आमचं खाली होतं, तर बॅकग्राऊंड खाली काळा होता ना, वेगळा वाटत होता, म्हणजे ओपन वाटत होता खाली. तर बोललं काहीतरी ते बनवूया, तर मी ते पेंटिंग केले. तर मंडळी, चला फायनली आपली पेंटिंग कंप्लीट झाली. तर तुम्हाला ही आपली पेंटिंग ही कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आताच मी व्हिडिओ थांबवतो इथेच, आणि भेटूया आपण अशा पुढल्या छान छान व्हिडिओमध्ये, पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सांगा पेंटिंग कशी झाली, मला सांगा पेंटिंग कशी झाली. हां, हे बघा मंडळी, फायनली झाली कंप्लीट.